पावसामुळे लय हाल. अशी काय जागा झाली आहे का? कॅमेरा नव्हता. येड्यावानी दिसतीस. डोकं चिलून देऊ? चल मध्ये चल ना मग. त्याला बच्चावानीच करायली छोटा बेबी सारखा. छोटा बेबी आज करते आज पूजा करते. कशाची? देवाची. देवाची पूजा. हा. होय. तुला कोणी मम्मीने सांगितलं? सॉरी तू आई म्हणते आणि मी मम्मी म्हणते. हे दादा मम्मी म्हणतो ना, मग मला पण मम्मी मम्मी येतं तोंडात. आज खाली पाणी टाकत होता आणि जास्त झाला. हो का? का लय उखाडा झालाय ग पोरी. तेलाची बॉटल कुठे टाकली ग? शोधलं मी आता. सगळीकडे शोधलं. मम्मा गरमी लागते ना. हाव. पण फॅन जळलाय. फॅन जळलाय. हो ग राजा, फॅन जळाला. कधी जळला? परवाच्या दिवशी. सॉरी आम्हाला आवाज येत होता बघ. आवाज कोणाचा? तुमच्या पप्पाचा आणि माझा नाही. सॉरी. तू उठलंय आणि पप्पा का म्हणे कशाचा डिफेन्स हाऊस आहे. आणि मम्मी म्हणली कशाचा नसाला अरे नसेल. एवढं हळू न करते की बाळा. मला पकडू दे बाई. बाई म्हणते बाई. कसं आहे पोरग? आई क्लिप पण नाही. क्लिप क्लिक आहे. हा माझी क्लिप आहे छोटी वाली. मम्मीचं सांडू नको त्या. सॉरी झालं. माझ्या बच्चीचा मेकअप छान छान झाला. थांब ना बाबू. आहे का? त्याच्यात असं बघते दुसरी काल आणलेली बॉटल कुठे? काय वाटते असे दाखव आता. क्लिप क्लिप कोणची क्लिप लावते आता? गुलाबी वाली. अच्छा. मला गुलाबी वाली पण आवडते, लाल पण आवडते. हा बर. जा बाय बाय. नको ग पाणी शिळ येते. हाय हॅलो, कशात सगळे मस्त मजेत ना? मजेत त्याच असायला पाहिजे. मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नवीन व्हिडिओ मध्ये. तर ना पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. तर मला आज काहीतरी वेगळं करूया, कारण आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी स्वराजचे पप्पा लवकर येतात. मग ते यायच्या आधी मी बनवते काय ना काहीतरी. आणि माझं लेकरू लागलं इथं देवपूजा करायला. तर हिचं रोजच चालू असतं देवपूजा मला करायची. तर म्हणलं कर बाई तू आज. आणि माझे इथं थोडेफार भांडे पण पडलेले आहेत. पण आता भुका लागल्यात त्याच्यामुळे ना आधी मी खायला बनवून घेते काहीतरी. पाऊस पडते त्याच्यामुळे म्हणलं चला काहीतरी स्पेशल असं बनवूया. कालच मी रेसिपी बघितली होती खानदेशी. काहीतरी होतं बाबा, नाव येईना झालंय मला. ती नवीन रेसिपी पण रेसिपी मी बघितलेली आहे. म्हणलं चला ट्राय करून बघूया. ट्राय करून बघायला काय हरकत आहे. तर त्याच्यासाठीच ना मी कालच डाळ भिजत घातल्या होत्या. खरं तर मला हे कालच बनवायचं होतं, पण भिजलेली डाळ मी फ्रीज मध्ये ठेवून दिली होती. आणि म्हणलं चला आज तरी करूया. स्वरात सांगू कधीपासून म्हणताय भूक लागली. मी फक्त सकाळी चाय बनवली आणि खारी खाल्ली, त्याच्यानंतर काहीच नाही. तर चला रेसिपीला लागूयात. सरक दादा. क्वांटिटी समजलीच नाही. मला वाटलं मी जास्त खाईन. विचार करायला पाहिजे ना मी. असं दोनदा बनवून खाईन आता काय. बेबी दोनदा बनवून टिक्का असेल बघ ना बाबू. चॉकलेट खाल्लंय. मला चॉकलेट बनवला टिक्का. चॉकलेट बनवून नाही जास्त शांत.
लाव. हम्म. त्याच्यामध्ये पाणी काही वगैरे टाकत नाहीयेत, त्याच्यामुळे मी असंच जेवढं होईल तेवढं असंच वाटून घेते. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, त्याचबरोबर उडदाची डाळ टाकलेली आहे. अशा 2-3 डाळी मी मिक्स केल्यात आणि भिजत घातल्या त्या. कुठं पडतंय पाणी? माझ्या हाताचं पडलं असेल. हम्म. जास्त बारीक नाही करते, थोडं थोडं दरदरीत. तू जास्त बारीक नाही करते ना? नाही. मी पण जास्त बारीक नाही करते मिक्सरमध्ये. आई मी बारीक झाली की मग मी तुझी कामं नाही करणार. खरं? हा. काय काय कामं करते? पोछा मारते, भांडी घासते. होय, अजून अजून पोछा मारते आणि डबल पोछे मारते. आणि मी चेक करते. होय. हा. आणि हे छोटी. होय. बडी कधी होणार? बरी व्यायाम केल्यावर. हा? व्यायाम केल्यावर? होय. अरे ते कशाला काढलीस? टिक्का नव्हतं ते, चंदन पावडर आहे सानू. आगाऊच कुटाणा केलीस सानू. कोणी नाही तुला. आगाऊ वाढीव काम करायला जाती. काय काय गरज आहे बरं तुला तिथे जायची? काय नको, ते ताट बिटा उचलून ठेव. चल. लसूण, हिरवी मिरची आणि सोबत थोडेसे जिरे टाकले त्याच्यामध्ये मी, आणि हे सगळं मिक्सरला काढून घेते. रेसिपी आता स्टार्टच करायची होती, पण एवढ्यात आमची लाईट गेली आणि मागे बघा एवढ्या अंधार पडलाय ना, खूपच जास्त. हे काय आहे ग, तेवढंच जाईन किती. तर मध्येच लाईट गेली होती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही, आणि आम्हाला एवढ्या जास्त भूक लागल्या होत्या ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट बनवायलाच घेतलं होतं. पण आता लाईट आली आणि याच्यामध्ये मी सगळं काही टाकलेलं आहे, म्हणजे मीठ टाकले आणि हळद आणि हिरवी मिरची, लसूण, त्याचा ठेचा बनवला होता ना, ते टाकून याला सगळं मिक्स करून घेतलंय. आणि इथं पाणी ठेवलंय आता गरम करायला. हे पाणी आणि चाळणीला तेल लावून घेतले. तर ते याचे मुटकुळे करून ना याच्यामध्ये ठेवते आणि तिथं वाफवायला ठेवून देते. ताकातच नाही लागणार स्वरस, थोड्या वेळाने लागेल. तर अशा पद्धतीनं दिसलं की नाही म्हणा की नाही. टोपलभर भांडे घासायचेत माय. गुड गर्ल. बोला. काय लागलंय, घे ना छत्री खेळ. सानू लय शानी, तू बी लय शाना. अशी ठेवतो.
तुम्हा सगळ्यांना ना एक गोष्ट सांगायची आहे. गेले 1-1.5 महिना झालं ते आमच्यासोबत घडून झालेलं आहे, पण आम्ही आत्तापर्यंत वाटच बघितली, पण वाट बघूनसुद्धा काहीच फायदा झालेला नाही. म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं, थोडंसं मन हलकं करावंसं वाटलं, कारण तेच ते विचार करून ना डोकं असं एकदम पिकून गेलं आहे माझं, आणि म्हणूनच आज तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं. तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते, स्वराजचे पप्पा डे नाईट ड्युटी करत होते आणि 8-9 महिने त्याने चांगली ड्युटी केलेली, पण त्यातल्या एका महिन्याचा त्याचा पगारच नाही दिलेला. आम्ही गेले 1-1.5 महिना झालं त्या पगाराची वाट बघतोय, पण तो पगार अजून काही आलेलाच नाही. आणि खरंच कष्टाचे पैसे जर कोणी देत नसेल ना तर खरंच खूप राग येतो. तसं आम्ही पोलीस केससुद्धा केलेली आहे, पण तरीसुद्धा काहीच फायदा नाही झालेला. ते बोलत आहेत की आज नाही तर म्हणजे देऊ आम्ही, असं बोलत आहेत. त्याच्यामुळे ते पोलीससुद्धा काहीच बोलत नाही आहेत, आणि आम्हाला पण असं म्हणजे एका पगारामध्ये आमचं घर धकत नाही आहे. एका महिन्याचा पगार कुठं जातो हेच कळत नाही. महिन्यात 2 ते 3 दिवसच हातामध्ये पगार राहतो, त्याच्यानंतर तर मग पैसेच हातात राहत नाही. आणि म्हणूनच 4 पैसे हातामध्ये राहावे म्हणून त्यांनी डबल ड्युटी पकडलेली होती, पण तेच पैसे देण्या गेलं तर मग डबल काम करून तरी काय फायदा. जीवाला एवढ्या खस्ता खाऊन त्यांनी नाईट ड्युटी केलेली होती ना. दिवसभर काम करून रात्री 7 वाजता यायचे, आणि 7 वाजेपर्यंत मी माझा डबा वगैरे रेडी करून जायचे, आणि 2 मिनटंसुद्धा घरामध्ये बसत नव्हते, ते लगेच डबा घेऊन जात होते. आणि हे असं काही घडलेलं आहे आमच्यासोबत. तर बघू आता, वाट तर बघतोय, पण पैसे येतील का नाही याची गॅरंटी नाही आहे. आणि मिस्टरांना थोडाफार आधार व्हावा म्हणूनच मी माझे व्हिडिओ बनवते, पण आता त्याच्यामध्ये सुद्धा मन लागत नाही, कारण एवढे जास्त व्ह्यूज येत नाहीत. त्याच्यामुळे असं वाटते की हे सुद्धा करून काहीच फायदा नाही, आपण आपलं कामाला जावं. पण लेकरं सोडून ना कुठं जायची इच्छाच होत नाही. कॅमेरासमोर रोज मी कॅमेरासमोर आल्याच्या नंतर असं रोज व्हिडिओ काढेल असं वाटतं, पण रोज संध्याकाळी विचार करते की जाऊ दे, मरू दे, असे व्हिडिओ वगैरे बनवून काहीच होत नाही. आपण आपलं कामाला गेलेलं बरं असं वाटायला लागलं. आणि परत मग सकाळी उठून मी माझ्या व्हिडिओच्या कामाला लागते, कारण लेकरं सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही, कारण ते छोटे छोटे आहेत, आणि उद्या त्याच्यासोबत जर काही घडलं तर मी त्या 4 पैशाला काय करू. म्हणून मी माझे लेकरं सांभाळत आहे. तर बघू आता जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तर इथं भांडे वगैरे घासून घेतले मी, आणि नंतर मग बाकीचं भांडे घासूपर्यंत हे आपलं इथं झालेले मस्त शिजलेत. चवीला कसे आहेत माहिती नाही मला, पण हे झालंय आपलं. तर ताकाची कढी बनवून घेते. काय ग तिथे बघायचं होतं. काय बघायचं ते ताईंनी शांत बस. त्या ताईंनी शेंगदाण्याचं कूट टाकलं नव्हतं कढीमध्ये, पण मी टाकते कारण मला ते आवडतं जास्त, त्याच्यामुळे ना शेंगदाण्याचं कूट टाकायला लागले मी इथं 1-2 चमचे. त्यानंतर बेसन चाळून घेतले. थोडस मीठ आणि हळद हे सगळं मिक्स करून शांत बसा. थोडस तेल, मोहरी टाकते, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे जे मिक्सरला वाटलं होतं ना त्याचं थोडस वाटण. कढीपत्ता, कोथिंबीर काही नाही माझ्याजवळ. करते हात धुण्याच्या चक्करमध्ये करपून गेलं. चालू तू शांत बस ग बाई, म्हणजे एक तर आधीच फणी करतो असं बाई. बडा काटले बोलू नका मध्ये मध्ये. ये हाथ से निकलने वाली चीज नहीं रे बाबा, ह्याला तर मी असंच काढेल. वाव मस्त निघालं.
छान आहे. वाव. खासान की नाही? हो. हा आई हे माझं फेवरेट आहे. फेवरेट आहे. तू कधी खाल्लंय का? नाही. मग फेवरेट कस काय बनती? पण माझं फेवरेट आहे. होय. हा. बर, तुझं फेवरेट तर फेवरेट. सगळं हिचं फेवरेट आहे हिचं. काय चाललंय? गर्ल्सचं फेवरेट असणार ना. हो, गर्ल्सचं फेवरेटच असणार. बॉईजचं नाही. बट म्हणत नाही फेवरेट. आई मस्त आहे. बट थोडस अळणी झाले. डालेंगे तो बनेगा कैसे? बता. शॉक. गरम आहे. गरमा गरमच असते. ते उचलून ठेवते तिथे वय बॅगा. चल झाले उकळून. आई उकली तो पण शिवून जाती. पण हे होऊन नाही जात. आई छोट माझे आहे. हा. हातात राहू द्या हे. जरा तर मग छोट मस्त कढी झाली आपली गरमा गरम. अभ्यास कर म्हणलं तर राडा करून ठेवलाय. गरम आहे पोळण. स्वराज ती जेवती आहे ना. कसं ग मम्मा? छान आहे. हे पण चालू खायच नाही तुम्ही. मी ट्राय करून बघते. मी दिसते ना. हा पण नाही दिसते पाय. पाय नाही तर तोंड दिसते का? नाही. हा काय हात हात इकडचा हात. हा आता का छान झाले पण आळणी लागले. आणि लागत नाही. बस थांब. कशा आई हम्म. छान आहे ना.